किल्ले प्रचितगड रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्वाचा दुर्ग. या गडाला उचितगड असंही म्हणतात. 1660 मध्ये शिवरायांनी हा गड आदिलशाहीकडून जिंकून घेतला. पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष ठेवण्यासाठी एक मोक्याचं ठिकाण. आजही या गडावर काही तोफा आणि प्राचीन वास्तू आढळतात. पुढे हाच गड इंग्रज अधिकारी कर्नल प्रॉथरने जिंकून घेतला व गडावर जाणाऱ्या वाटा नष्ट केल्या. त्यामुळे आजही या गडाची वाट बिकट आहे. असा हा किल्ले प्रचितगड. नमस्कार मित्रांनो, माझं नाव स्वप्नील. आज आम्ही चाललो आहोत किल्ले प्रचितगड. मी आणि 2 माझे मित्र आहेत. तुम्ही बघू शकता पहाटेचे 6 वाजले आहेत आणि आम्ही आत्ता निघालो आहोत. हा आमचा आहे नॅशनल हायवे 166. आम्ही सकाळचे थंडीमध्ये चाललो आहोत. सध्या रस्त्याचे काम चालू आहे. तुम्ही बघू शकता खूप सारा धुरळा उडत आहे इथे. पण इकडे कोकणामध्ये रस्ते बघाल ना तर खूप भारी आहेत. बघू शकता तुम्ही खूप रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे खड्डे वगैरे खूप सारे आहेत. पण कोकणाचा विकास होण्यासाठी रस्त्याचे चौपदरीकरण झाले पाहिजे, तरच कोकणाचा विकास खूप लवकर होईल. तुम्ही बघू शकता आपले कोकणातील सुंदर रस्ते. अरे वा, ही आहे आपल्या सर्वांची लाडकी, संपूर्ण महाराष्ट्राची आपण तिला लाल परी या नावाने ओळखले जातो. पण भाई काही बोला, आपण किती मोठ्या गाडीने प्रवास केला किंवा विमानाने प्रवास केला तरी पण जी या गाडीमध्ये बसण्याची मजा आहे ना ती भाई. तर आता आपण देवरुखमध्ये पोचलो आहेत. हे आहे देवरुखचं सोलजाई मंदिर आणि हे आहे देवरुखची बाजारपेठ. आमच्या सर्व डॉक्युमेंट्सची कामे इथे देवरुखमध्ये होतात. आता आम्ही साडवली क्रॉस करून पुढे आलो आहे. पुढे आम्ही कोचूमधून राईट घेतला आहे. आम्ही चाललो आहोत गुगल मॅपच्या मदतीने. बघू शकता किती सुंदर रस्ता आहे. कोकणाची हीच खासियत आहे, इथे रस्ते खूप नागमोडी वळणाचे आहेत, पण भाई इथून राईड करताना खूप मजा येते. तुम्ही बघू शकता रस्त्याकडेला किती झाडवल आहे आणि पूर्ण निसर्ग हा हिरवागार आहे. तर इथे आम्ही पहिला ब्रेक घेतला आहे आणि ही आमची आहे युनिकॉर्न गाडी. बघू शकता. तर या गाडीवर आम्ही ट्रिप्सी आलो आहे. हा वॉर्मअप करतो आहे. हा थंडीमध्ये खूप गारटला होता, तर इथून पुढे आता गाडी चालवायला मी घेतली आहे आणि मला खूप थंडी म्हणून गाडी चालवायला खूप मजा येते. या रस्त्याची कंडिशन खूपच बेकार आहे, तरी पण आम्ही त्रिपशीत चाललो आहेत. आणि आम्ही अचानक अशा स्टेजला पोचलो तिथे रस्ताच गायब झाला होता. मग आम्ही मोबाईल ओपन केला, गुगल मॅपवर जाऊन बघितलं तर तिथून रस्ता दाखवत होता, पण पुढे रस्ताच नव्हता. पण तरी पण आम्ही गुगल बाबा की जय हो म्हणत पुढे आलो. तुम्ही बघू शकता हा रस्ता नाहीच आहे, याच्यापेक्षा गोवंड बरा असतो. तरी आम्ही ट्रिप्सी कसेवर हे खाली आलो. तुम्ही बघू शकता हा रस्ता कमी आहे आणि जंगल खूपच जास्त वाटतं आहे. पण शेवटी अशा कंडिशनमध्ये येऊन पोचलो. खूप मोठा उतार होता आणि मध्ये खूप सारे दगड वगैरे होते. तुम्ही बघू शकता इथे मी पडता वाचलो. तरी पण आम्ही पाठी न जाता आम्ही पुढे चालो आणि फायनली आम्ही, तुम्हाला दिसतोय हा डोंगर पार करून आम्ही खाली आलो आणि फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनपाशी पोचलो, शृंगारपूर. शृंगारपूरमध्ये हे एकमेव हॉटेल आहे. तुम्ही येण्याआधी इथे कॉल करू शकता. आणि आम्ही आमचा नाश्ता इथेच केला, शिरा. नाश्ता केल्यानंतर आम्ही आमची ट्रॅकिंग चालू केली आणि चालू करताना आम्हाला इथे गाय आणि त्याचं एक लहानसं वासरू भेटलं. मित्रांनो, प्रचितगड हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात तसेच सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या सीमेवर सह्याद्रीच्या रांगेत स्थित वसलेला एक अतिदुर्गम गिरिदुर्ग आहे. साधारण 3205 फूट उंचीचा हा किल्ला कोकणातून घाटावर जाणाऱ्या प्राचीन मार्गावर नजर ठेवण्यासाठी बांधलेला एक महत्त्वाचा किल्ला आहे. सुमारे 600 वर्षाहून अधिक जुना किल्ला आहे. हा एक पर्याय आहे. पर्यायतून असं ओढायचा आहे. जीप जड जाते थंडीमुळं. हे आज माझा 158वा ट्रॅक आहे आणि हे आज मी त्यांना दोघांना घेऊन आलोय. चल झूठा. नवीन आहेत, मला माहिती आहे.
मला माहिती आहे की हे फक्त 2-4-5 मिनटं फक्त पुढे पुढे झाल्यानंतर ते दमणार आहेत, त्याच्यामुळे मी काही त्यांना बोललो नाही अजून. मित्रांनो, प्रचितगड हा ट्रेकिंगसाठी कठीण आहे. विशेषतः चांदोली अभयारण्यातून जाण्याचा मार्ग दाट जंगलातून आहे. सो मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही जेव्हा पण ह्या गडावर या तर तुम्ही एक सोबत गाईड घेऊन या, किंवा एकट्याने किंवा दोघांनी येऊ नका. तुम्ही स्वतःची टीम घेऊन या, तरच तुम्हाला ट्रॅकिंग खूप सोपं जाईल. गडावर जाण्याकरता वाट चुकू नये म्हणून ठिकठिकाणी अशी मार्किंग केली आहे, ते तुम्ही फॉलो करा आणि वरती जा. आता मी चढतोय तो पहिलाच डोंगर आहे. खूप दिवसांनी ट्रेकिंग करतो आहे म्हणून खूप दमलो होतो, पण परंतु हा पहिला डोंगर पूर्ण आल्यानंतर दिसणारा हा व्ह्यू खूप भारी होता. अजून आम्हाला तिकडे वरती जायचं होतं, सो आम्ही न थांबता डायरेक्ट ट्रेकिंगला सुरुवात केली. गडावरती जाण्यासाठी खूप ठिकाणी तुम्हाला अशा रोप भेटतील ज्यांना तुम्ही पकडून वरती जाऊ शकता. या रोप यासाठी आहेत कारण की गडावर जाण्यासाठी असा प्रॉपर एक वाट किंवा रस्ता नाही आहे, आणि जी आता आहे ती खूप अशी घसरण आहे, त्यामुळे तुम्ही ह्या रोपच्या सहाय्याने वरती जाऊ शकता. आमच्यातील याला संध्याकाळी मुंबईला जायचे होते. तो खास स्पेशल 1 दिवसाची लीव टाकून खास ट्रेकिंगसाठी इकडे आला होता. सो आम्ही कुठेही टाईमपास न करता कंटिन्यू ट्रेकिंग करत होतो. मित्रांनो, जर तुम्ही गडावरती येणार असाल तर प्रॉपर शूज आणि ट्रॅक घाला, कारण इथे खूप ठिकाणी असे काटेसुद्धा होते. सो तुम्ही प्रॉपर शूज घाला, जेणेकरून तुम्ही इंज्युअर झाले नाही पाहिजे. जसे जसे तुम्ही वरती चढत जाल तसे तुम्हाला खूप सुंदर नजारा बघायला भेटेल. तिथे आम्ही पहिला डोंगर चढलो. मित्रांनो, तुम्हाला आता ही शिडी दिसते, अशा एकूण 7 ते 8 शिडी गडावर जाण्यासाठी आहेत. ह्या तुम्ही चढताना कृपया एका टाईमला एकच जा, कारण की एका दुसरा दगड जर खाली आला तर तुम्हाला लागू शकतो. तर तुम्ही एका वेळी एकच जा, सेफ्टी फर्स्ट पाहिजे आपली. तर मित्रांनो, आम्हाला ट्रॅकिंग चालू करून तब्बल 2 तास झाले. आम्ही कंटिन्यू चालत आहोत. आहे वरतून दिसणारा सुंदर असा व्ह्यू. तर मित्रांनो, आता आम्ही सर्वात डेंजर व खतरनाक पॅचपाशी पोचलो. चितगड हा नावानुसार तुमच्या बॉडीची व तुमच्या स्टॅमिनाची दोन्हीची परीक्षा घेतो. हा खूप चढाई खूप कठीण आहे, सो तुम्ही खूप प्रिपेअर होऊन या. तर मित्रांनो, फायनली आम्ही या शिडीपाशी पोचलो. हा समोर दिसणारा हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. हा बघून आता पूर्ण बॉडीचा थकवा कमी झाला आहे. गडावरती पाण्यासाठी पाण्याचे टाके, तटबंदी, बुरुज आणि हा सुंदर असा सह्याद्री तुम्ही बघू शकता. गडावरून दिसणारा सह्याद्री खूप भारी व्ह्यू आहे हा. आणि गडाचं मुख्य आकर्षण म्हणजे आई माता भैरी भवानीचं मंदिर. या ठिकाणी एकूण या परिसरात 5 तोफा ठेवल्या आहेत. आणि हे आहे आई भवानी माता आणि भैरोबा यांचे प्राचीन मंदिर. या मंदिरात प्रामुख्याने भवानी मातेची मूर्ती असून त्यांच्यासोबत भैरोबाच्या मूर्त्या आणि काही ठिकाणी सोलजाई, सोमजाई देवतांच्या मूर्ती देखील असल्याचे सांगितले जाते. प्रचितगडावर मंदिराचे वैशिष्ट्य मुख्य देवता भवानी माता आणि भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला. आणि खाली येऊन आम्ही नदीमध्ये हातपाय धुवून फ्रेश झालो. आणि आम्ही परत पहाटे जिथे नाश्ता केला त्या हॉटेलमध्ये जाऊन आम्ही सरबत प्यायलो. थँक्यू.